Good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. निर्भय एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स 9th स्टँडर्डचं मॅथमॅटिक्सचं पार्ट 2चं थर्ड लेसन आपण ट्रायंगल लेसन सुरू करतो आहोत. बरेच विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये पण टाकलेलं आहे. ट्रायंगल लेसन मोठा आहे पण ट्रायंगल विषयी जे कन्सेप्ट आहे तुम्ही आता जर व्यवस्थित क्लिअर केलं तर तुम्हाला 10th स्टँडर्डला त्याचा खूप उपयोग होणार आहे. सगळ्यात पहिले ट्रायंगल, आता ट्रायंगलचे टाइप्स काय आहे, ट्रायंगल काय आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगत नाही कारण की ऑलरेडी 7th स्टँडर्डला तुम्ही शिकले आहात की ट्रायंगल जो असतो हा एक ट्रायंगल आहे. या ट्रायंगलला काय असतात, 3 तुमचे व्हर्टायसेस असतात हे, त्यानंतर 3 साइड्स असतात, त्यानंतर याला 3 अँगल्स असतात. या तीनही सगळ्यात महत्त्वाचं, या तीनही त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. हे सगळ्यात महत्त्वाचं ट्रायंगल विषयी महत्त्वाचं गोष्ट आहे. अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. ही कन्सेप्ट सगळ्यात महत्त्वाची या लेसनमध्ये लक्षात ठेवण्यासारखी आहे कारण जी आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी वापरायची आहे. समजा तुम्हाला अँगल ए जो आहे तो 80 डिग्री दिलेला आहे आणि बी हा 70 डिग्री दिलेला आहे आणि सी किती आहे हा जर फाइंड करायला लावला अशा पद्धतीने, मग तुम्ही एचं मेजरमेंट टाकू शकतात 80 डिग्री, बीचं मेजरमेंट 70 डिग्री टाकू शकतात आणि सीचं मेजरमेंट माहिती नाही ॲज इट इज लिहूया. सो तुमचा सी किती येणार आहे, सो 8 + 7 किती झाले तुमचे 150 डिग्री झाली आणि अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, सो अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्रीमधून काय करणार तुम्ही, हा 150 प्लस आहे इकडे जाताना काय करणार तुम्ही जस्ट मायनस करणार आहात. म्हणून अँगल सी किती आला, अँगल सी तुमचा 30 डिग्री सेल्सिअस किंवा 30 डिग्री हा आलेला आहे. किती, 30 डिग्री. सो हे 150 बघा, ॲडिशन बघा, ही 150 या दोघांची 150 + 30 किती झाली तुमचे 180. म्हणजे त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवायची आहे. सो विच इज द व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, दॅट इज प्रॉपर्टी ऑफ द सम ऑफ ऑल द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. काय आहे, दॅट इज सम ऑफ ऑल दी, लिहून घ्या कुठेतरी कारण खूप इम्पॉर्टंट आहे. सम ऑफ ऑल दी ट्रायंगल्स, sum of all the angles, okay, sum of all the angles of triangle is 180 degree. हे काय आहे तुमचं इंटेरियर अँगलची जी सम आहे त्याचं हे थेरम आहे. हे लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्त्वाचं ट्रायंगल विषय. सो आय थिंक तुमच्या हे लक्षात आलं असेल आणि कुठेतरी तुम्ही हे लिहून पण घ्या. आता समजा याच्याविषयीच तुम्हाला एक एक्झाम्पल तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की तुम्हाला कधीही या तीनही अँगलपैकी कुठल्याही एक अँगलचं मेजरमेंट फाइंड करायला लावलं तर 2 अँगलची बेरीज करायची आणि ती 180 मधून मायनस करायची आहे. सो स्टुडंट, लेट्स सी वन एक्झाम्पल ऑन इट. सपोज एक एक्झाम्पल दिलेलं आहे, द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल्स आर इन द रेशो 5:6:7. फाइंड द मेजर. ओके, त्यांचे जे अँगलचे मेजर दिलेले आहे 5:6:7 ह्या रेशोमध्ये तुम्हाला दिलेलं आहे आणि त्यांना तुम्हाला या अँगलचं मेजरमेंट काय आहे हे फाइंड करायचं आहे. फाइंड द मेजर्स. मग आता अशा पद्धतीने जर रेशो दिलेला असेल आणि तुम्हाला प्रत्येक त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं माप शोधायला लावलं असेल, लेट द मेजर्स ऑफ द ट्रायंगल इज इक्वल टू, मग ते जे मेजर्स आहे त्याला काहीतरी आपल्याला फॅक्टर घ्यावा लागणार आहे. एक्स वाय, याला एक्स जोडूया, याला एक्स जोडूया आणि याला एक्स किंवा वाय किंवा A to Z मधलं कुठलंही लेटर जोडूया. मग आपण काय करूया, ते जे अँगल्स आहे ते 5x, 6x आणि 7x मानूया. ओके, लेट द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रॉपर्टी, दॅट इज सम ऑफ द मेजर्स ऑफ ऑल दी ट्रायंगल्स, ऑल दी अँगल्स ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. तिची प्रॉपर्टी तुम्ही लिहू शकता किंवा डायरेक्टली 5x + 6x + 7x इज इक्वल टू 180 डिग्री. कसं काय, याला रिझन लिहायचं आहे. सम ऑफ ऑल दी अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. हे थेरमनुसार आपण म्हणतोय, आपल्या मनाने म्हणतोय का नाहीये, 180 डिग्री. सो आपण याची ॲडिशन करूया. 6 + 5 किती झाले तुमचे 11, 11 + 7 किती झाले 18, 18x इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे, देअरफॉर या दोघांमध्ये कोणतंही चिन्ह नाही, म्हणजे कोणतं चिन्ह आहे, मल्टिप्लायचं चिन्ह आहे म्हणून x इथे ठेवणार. हा जो 18 इकडे काय होता मल्टिप्लायला होता, इकडे जाताना काय होईल तुमचा डिवाइडला. सो 18 1 = 18, 18 0 = 0 म्हणजे एक्सचं मेजरमेंट तुम्हाला किती मिळालं आहे 10 डिग्री मिळालं आहे. मग याच्यावरून तुम्ही 5x, 6x आणि 7x पण काढू शकतात. मग पहिला जो अँगल आहे 5x, मग 5 × x, xची किंमत किती आली 10, म्हणजे 5x म्हणजे पहिला जो अँगल मिळालेला आहे तो किती 50 डिग्रीचा मिळाला आहे. त्यानंतर पुढचा आहे 6x, 6 × 10 करूया, किती मिळाला दुसरा 60 डिग्री मिळाला.
ओके. त्यानंतर तिसरा जो अँगल आहे तो आहे 7x. मग 7 × 10 करूया, किती झाले तुमचे 70 डिग्री. आणि तिघांची ॲडिशन करा बरं. 5 + 6 110. यांची ॲडिशन किती झाली 110. त्याच्यामध्ये हे 70 मिळवले, किती आले तुमची ॲडिशन 180 डिग्री. सो अशा पद्धतीने त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज ही नेहमी 180 अंश असते. आणि त्याच्यावरती कुठलंही काही एक्झाम्पल तुम्हाला एक्झाममध्ये तुमचा प्रॅक्टिस सेट जो 3.1 आहे त्याच्यामध्ये विचारले गेलेले आहे ते मी तुम्हाला सोडवून दाखवणारच आहे. पण तुम्हाला कुठेही कधीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये कुठेही विचारू द्या की त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, तर ती 180 अंश असते. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, लेट्स सी the most important property of this lesson. And student, now we have to see the theorem of remote interior angles of triangle. तुमच्या पुस्तकामधलं सगळ्यात इम्पॉर्टंट आणि 10वीच्या दृष्टीने सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने ट्रायंगलवरती कोणताही प्रश्न येऊ द्या तर तुम्हाला रिमोट इंटेरियर अँगलचं जे ट्रायंगलचं जे थिअरम आहे ते नक्की माहीत असणं खूप गरजेचं आहे. मग आता व्हॉट इज द थिअरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल हे समजून घेण्यासाठी रिमोट इंटेरियर अँगल काय आहे, एक्सटेरियर अँगल काय आहे, इंटेरियर अँगल काय आहे हे समजून घेऊया. आता समजा मी एक इथे ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. काय केलं आहे मी इथे एक ट्रायंगल ड्रॉ केला. या ट्रायंगलला नाव काय दिलं मी PQR. आता ह्या त्रिकोणाचे 3 कोण आहे. या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती आहे 180 अंश. म्हणजे P + Q + R = किती आहे 180 डिग्री. ह्याला आपण काय म्हणणार, हा अँगल आणि हा अँगल याला इंटेरियर अँगल्स म्हणणार आहात. P, Q आणि R हे काय झाले तुमचे इंटेरियर अँगल झाले. म्हणजे आंतरकोन झाले. त्रिकोणाचे काय झाले हे आंतरकोन झाले. पण ज्यावेळेस मी ही जी R आहे ही R जी सेगमेंट आहे ती अशा पद्धतीने एक्सटेंड केली आणि याला मी इथे S नाव दिलेलं आहे. मग इथे एक अँगल तयार होतोय. इथे काय झाला एक अँगल तयार झाला आणि ह्या अँगलला आपण म्हणणार आहोत एक्सटेरियर अँगल. ओके, ह्या अँगलला काय म्हणणार आहे बाह्य कोन. ह्या कोणाला काय म्हणणार तुम्ही एक्सटेरियर अँगल म्हणणार आहेत. हा आहे त्रिकोणाचा बाह्य कोन. मग तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला विच इज अ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल PQR. ट्रायंगल PQR चा एक्सटेरियर अँगल कोणता आहे तर काय सांगाल तुम्ही अँगल PRS. ओके, अँगल PRS इज अ एक्सटेरियर अँगल ऑफ दिस ट्रायंगल. हा काय आहे त्याचा एक्सटेरियर अँगल आहे. एक्सटेरियर अँगल समजला सगळ्यांना. एक्सटेरियर अँगल म्हणजे बाह्य कोन. ओके, आणि तुम्ही लक्षात घ्या ते एकमेकांना 180 डिग्री. बघा हा लिनियर पेअर पण आहे. म्हणजे हा जेवढा असेल आणि हा या दोघांची मिळून ॲडिशन किती होणार आहे. बघा हे हाफ सर्कल तयार झालंय म्हणजे ॲडिशन किती असणार आहे ऑब्विसली ते काय आहे 180 अंश. त्या दोघांची बेरीज किती असणार आहे 180 अंश होणार आहे. पण आपल्याला हे थेरम काय आहे ते समजून घ्यायचं. हे थेरम अगदी सोपं आहे. नंतर त्याचं प्रूफ पण समजावून देईल. एक्झामला शक्यतो प्रूफ कधी कधी विचारलं जाईल. नाही विचारलं तरी मी तुम्हाला समजावून सांगणारच आहे. पण एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न हे नक्की विचारले जाणार आहे. द मेजर ऑफ दिस एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल. आता हा अँगल आहे याच्या शेजारचा अँगल कोणता आहे हा अँगल आहे. मग आता रिमोट माहितीये ना आपल्या टीव्हीला रिमोट असतो. रिमोट म्हणजे काय आपण लांबूनच टीव्ही ऑपरेट करू शकतो ना रिमोट. मग या अँगल पासून रिमोट म्हणजे लांबच्या प्लेसला जे अँगल आहे रिमोट. मग 2 अँगल आहे कोणते हा एक अँगल आणि हा एक अँगल. याला म्हणणार तुम्ही रिमोट. मग याचे रिमोट अँगल कोणते झाले PRS चे रिमोट अँगल्स कोणते झाले तुमचे QPR आणि PQR यांच्या बेरजी बरोबर असेल. म्हणजे याची जर ॲडिशन 50 असेल आणि याची जर 70 असेल तर या PRS चं मेजरमेंट किती असणार आहे. या दोघांची ॲडिशन किती होणार आहे 120 डिग्री. किती असणार आहे तुमची 120 डिग्री ही ॲडिशन असणार आहे. किंवा हे जर तुमचं ही जर 70 डिग्री दिली आणि ही 80 डिग्री दिलेली आहे याचं ॲडिशन किती असणार आहे 70 + 80 150 डिग्री. आलं लक्षात. दॅट इज सम द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अन ट्रायंगल इज इक्वल टू सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. हे काय आहे रिमोट इंटेरियर. रिमोट कळले तुम्हाला. रिमोट म्हणजे थोडंसं या अँगल पासून थोडे रिमोट म्हणजे लांबच्या प्लेसला. ओके, रिमोट इंटेरियर अँगल लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, म्हणजे तुमच्या काय लक्षात आलं अँगल PRS इज इक्वल टू PRचं मेजरमेंट करणं बरोबर असणार आहे अँगल QPR आणि प्लस अँगल PQR हे छोटंसं आहे तुमचं थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल. आणि आता हेच आपल्याला प्रूफ सह व्यवस्थित समजून घ्यायचंय. आलं सगळ्यांच्या लक्षात. हे थेरम दुसरं काही नाहीये. याची बेरीज ह्या दोघांच्या बेरजे एवढे असते. हे आहे तुमचं
theorem of remote interior angle of triangle. Okay, the measurement of PRS is equal to PQR plus QPR. This is nothing but a remote interior angle of a triangle. Okay, समजलं? चला आता आपण याचं प्रूफ छानपैकी समजून घेऊया. सो स्टुडंट, कधी तुम्हाला एक्झाम मध्ये आलं की एक्सप्लेन द थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल, तर तुम्हाला एक्सप्लेनेशन 3 किंवा 4 मार्काला आलं किंवा हे थेरम नक्की काय आहे, हे कसं काय आलं, हे जर समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिले काय करावं लागणार आहे, आपल्याला एक डायग्रॅम काढावी लागणार आहे. डायग्रॅम ऑलरेडी खूप सिम्पल आहे. एक ट्रायंगल काढा. काढला ट्रायंगल, त्याला नाव द्या PQR द्या. ही रेषा इकडे वाढवा. वाढवल्यानंतर त्याला पुढे RS नाव द्या आणि हा काय झाला त्याचा एक्सटेरियर अँगल, आणि हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. मग आता थेरम काय आहे बघा, कोणतं थेरम आहे, थेरम लिहून घेऊया. थेरम ऑफ, कुठलं थेरम आहे आपलं, रिमोट इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोणाच्या मापांच्या बेरजे एवढं असतं, हे मराठीमध्ये बरं का. आणि सम ऑफ द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल, हे झालं इंग्लिशमध्ये. आता थेरम ऑफ रिमोट काय, रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल. हे थेरम तुम्हाला काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे एक्झामसाठी. मग आता हे थेरम प्रूफ करण्यासाठी, थेरम तुम्हाला एक्झाममध्ये काय दिलेलं आहे, फक्त एवढं शब्द दिलेला आहे, प्रूफ द थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल, एवढा प्रश्न दिलेला आहे. मग सगळ्यात पहिले तुम्हाला थेरम लिहावं लागणार आहे. पहिली स्टेप काय आहे, आपल्याला थेरम लिहावं लागणार आहे. थेरम तुम्हाला माहिती आहे, दॅट इज द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. लिहूया पटापट. ट्रायंगल, ह्या एक्सटेरियर अँगल ट्रायंगलचं मेजरमेंट कोणाबरोबर असतं, ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू सम ऑफ, सम कोणाच्या सम बरोबर, सम ऑफ रिमोट म्हणजे दूरस्थ अंतरकोन, हे रिमोट इंटेरियर अँगल्स. हे लक्षातच ठेवावं लागणार आहे तुम्ही, किंवा ही फिगर लक्षात ठेवा, त्याच्यावरून तुम्ही द सम ऑफ द मेजर्स ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू द सम ऑफ मेजर्स ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. मग आता गिवन, तुम्हाला गिवन मध्ये काय दिलेलं आहे, दुसरी स्टेप काय करतो आपण, थेरम लिहिलं. गिवन मध्ये काय दिलेलं आहे, गिवन मध्ये तुम्हाला एक ट्रायंगल दिलेला आहे आणि त्याचा एक्सटेरियर अँगल दिलेला आहे. मग तुम्ही लिहू शकतात इन ट्रायंगल PQR. ट्रायंगल कोणता आहे, PQR. PRS इज अ एक्सटेरियर अँगल. PQR ट्रायंगल अँगल PRS इज कोणता अँगल आहे, एक्सटेरियर अँगल. ठीक आहे. पहिली स्टेप झाली थेरम, दुसरं गिवन झालं. त्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, टू प्रूफ लिहावं लागतं. प्रूफ काय करायचं रे तुम्हाला, काय करायचं आहे, प्रूफ आपल्याला असं करायचं की याची बेरीज या दोघांच्या बेरजे एवढी असते. चला लिहा. अँगल PRS इज इक्वल टू अँगल कोणता, PQR प्लस अँगल QPR, या दोघांच्या बेरजे एवढं असतं. आपल्याला हे प्रूफ करायचं आहे. ठीक आहे. मग आता पुढची स्टेप काय आहे, प्रूफ. आता प्रूफ करण्यासाठी काय करावं लागणार आहे, आपल्याला काहीतरी इक्वेशन नंबर 1, 2 असं काहीतरी घ्यावं लागेल. मग सगळ्यात पहिले काय घेऊ शकतात, दॅट इज सम ऑफ ऑल दी अँगल्स ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. हे पहिलं आपण काय करू शकतो, हे थेरम सगळ्यात पहिले तुम्हाला एक्सप्लेन केलं ते इथे वापरायचंय. काय एक्सप्लेन केलं आलं लक्षात तुमच्या. ठीक आहे. पहिल्या लिहूया आपण, देअरफॉर सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. हे प्रत्येक पावली आपल्याला उपयोगी पडणार आहे बरं का, मॅथमॅटिक्समध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. मग या सगळ्यांची बेरीज लिहूया. PQR प्लस QPR प्लस RQP इज इक्वल टू 180 डिग्री. ओके. आणि त्याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊया. देअरफॉर अँगल PQR अँगल QPR प्लस अँगल PRQ इज इक्वल टू 180 डिग्री. त्याला इक्वेशन नंबर काय दिला आपण, 1 नाव दिलेलं आहे. PQR प्लस QPR प्लस PRQ 180 डिग्री आहे असं आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकले. पण
अँगल्स इन लिनियर पेअर, पण हे आणि हा काय झाले अँगल्स इन लिनियर पेअर. मग तुम्ही लिहू शकतात हा अँगल आणि हा अँगल काय आहे लिनियर पेअर ऑफ अँगल आहे. मग तुम्ही लिहू शकता तिथे अँगल PRQ, अँगल PRQ बघा हा PRQ प्लस अँगल PRS, अँगल PRS यांची पण बेरीज किती येणार आहे तुमची 180 डिग्री येणार आहे. का त्याला कारण काय बिकॉज दे आर द अँगल्स इन लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर. बघा प्रूफ कसं करतो आपल्याला दोन कुठले तरी इक्वेशन घ्यावे लागणार आहे. पहिले त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज ही 180 अंश असते ते मग तिन्ही अँगल लिहून घेतले त्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. त्यानंतर तुमच्या लक्षात आलं की अरे हे तर काय लिनियर पेअर येत आहेत मग त्यांचं नाव लिहिलं PRS प्लस PRQ इज इक्वल टू 180 डिग्री. मग बाय इक्वेशन नंबर 1 and 2, बाय इक्वेशन नंबर 1 and 2 आणि 1 आणि 2 ला आपण समोरासमोर आता आणूया. बघा अँगल PQR प्लस अँगल QPR प्लस अँगल PRQ इज इक्वल टू अँगल PRQ प्लस अँगल PRS. बघा या दोघांमध्ये कॉमन काय दिसतंय, काय कट करू शकतो. ओके PRS बघा इथे पण PRQ आहे, इथे पण PRQ आहे. PRQ काय केलं आपण इथे कॅन्सल केलेलं आहे. मग उरलं काय तुमचं देअरफॉर अँगल PQR प्लस अँगल QPR इज इक्वल टू उरलेला अँगल PRS. आलं की नाही आपलं थेरम. बघा अँगल PQR म्हणजे हा अँगल याला स्टार करते PQR प्लस अँगल QPR हा अँगल हा कोणाबरोबर आहे PRS बरोबर. ह्या PRS म्हणजे याची बेरीज या दोन्ही अँगलच्या बेरजे एवढी आहे आपल्याला प्रूफ झालेला आहे बाय इक्वेशन नंबर 1 and 2. ओके झालं सिम्पल. देअरफॉर द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू सम ऑफ देअर रिमोट इंटेरियर अँगल. हे परत इक्वेशन लिहायचं आहे. देअरफोर इथे मी लाईन मारली म्हणून तुम्ही लाईन अशी ड्रॉ करू नका. देअरफोर इट इज प्रूफ आणि हे वाक्य परत लिहून घ्यायचं. काय द मेजर ऑफ हे परत लिहून काढायचं झालं. थेरम लिहिलं, गिवन प्रूफ आणि प्रूफ लिहिलं आणि झालं सिम्पल आहे. काय इक्वेशन लक्षात काय आलं तुमच्या की हा जो एक्सटेरियर अँगल असतो याची ॲडिशन ह्या दोन्ही रिमोट इंटेरियर अँगलच्या ॲडिशन बरोबर असते. याचं मेजरमेंट किती असतं या दोघांच्या बेरजे एवढं असतं. मीन्स सम ऑफ दी मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू सम ऑफ दी मेजर ऑफ देअर रिमोट इंटेरियर अँगल. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. त्यासाठी आपल्याला पहिल्यामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश घ्यायची तिघांची. मग त्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. त्यानंतर हे लिनियर पेअर ऑफ अँगल घेतले PRQ आणि PRS त्याला इक्वेशन नंबर 2. नंतर इलिमिनेट केलं जो सारखे टर्म आहे PRQ इलिमिनेट केलं आणि आपलं प्रूफ झालेलं आहे. प्रूफ झाल्यानंतर परत एकदा आपण हे थेरम खाली लिहून काढणार आहे. सो अशा पद्धतीने थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल हे कधीही कुठेही विचारूया तुम्हाला नक्की सॉल्व्ह करता येणार आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं 5 टाइम्स सॉल्व्ह करा कारण याच्यावरतीच तुमचा प्रॅक्टिस सेट 3.1 आणि पुढचे सगळे एक्सरसाइज हे डिपेंड आहे. ठीक आहे समजलं सगळ्यांना. समजलं असेल तर कमेंटमध्ये येस टाका आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा. आणि ॲट लास्ट स्टुडंट आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टी ऑफ अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. ओके प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ही आपल्याला एक प्रॉपर्टी आहे की जी ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलेली आहे पण ती तुम्हाला एक प्रॉपर्टी पुस्तकामध्ये दिलेली आहे ती समजावून सांगते. ही प्रॉपर्टी काय आहे सिम्पल आहे. एक ट्रायंगल दिलेला होता तुमचा ज्याला नाव दिलं होतं आपण PQR. हा इकडे पुढे वाढवला त्याला नाव दिलं S. हा काय तयार झाला तुमचा एक्सटेरियर अँगल. मग ही प्रॉपर्टी काय आहे हा जो एक्सटेरियर अँगल PRS तयार झालेला आहे कोणता अँगल PRS जो तयार झाला आहे याचं जे मेजरमेंट आहे ते नेहमी याच्यापेक्षा या सेपरेट अँगलपेक्षा काय असणार आहे मोठं असणार आहे. इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन अँगल P. अँगल P पेक्षा हा मोठा असणार आहे. त्यानंतर दुसरं की अँगल PRS हा जो एक्सटेरियर अँगल आहे तो हा नेहमी याच्या सुद्धा पेक्षा मोठा असणार आहे. बिकॉज का कारण याचं मेजरमेंट या दोघांच्या मेजरमेंट एवढं असतं. त्याच्यामुळे हा छोटा जर असेल हा जर तुम्हाला 80 दिलाय आणि हा 70 दिलाय तर हा तुमचा 150 येणार आहे. जर तुम्हाला फसवण्यासाठी इथे 120 दिला आहे तर इथे काहीतरी गडबड आहे चुकलेलं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. समजलं. ही साधी आणि सोपी प्रॉपर्टी इथे तुम्हाला लक्षात घ्यायची. द एक्सटेरियर
अँगल ऑफ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन इट्स रिमोट इंटेरियर अँगल. काय आहे ही प्रॉपर्टी? चला फटाफट लिहून घ्या. अँड एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल, जो एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल आहे, इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन रिमोट इंटेरियर अँगल. एवढं छोटंशी काय आहे ही प्रॉपर्टी आहे की जी तुम्ही लक्षात ठेवायची आहे की याचं मेजरमेंट हे याच्यापेक्षा कमीच असणार आहे आणि याचं पण मेजरमेंट याच्यापेक्षा काय कमी असणार आहे. कारण याचं मेजरमेंट किती असतं नेहमी? या दोघांच्या बेरजे एवढं असतं, म्हणजे किती? 150 डिग्री. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना प्रॉपर्टी? आता आपण बघणार आहोत डायरेक्टली पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचा प्रॅक्टिस सेट 3.1. सो आय थिंक आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचं जे रिमोट इंटेरियर अँगलचं जे थेरम आहे ते समजलं असेल. त्यानंतर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते हे पण मी क्लिअर केलं. आणि प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल की ज्याच्यामध्ये रिमोट इंटेरियर अँगल हा आणि हा नेहमी याच्या मेजरमेंटपेक्षा कमी असतो हे सुद्धा तुमचं छानपैकी क्लिअर झालं असेल. कसा वाटला हा फर्स्ट पार्ट जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही व्हिडिओ बघताय पण तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात, तुमच्या शाळेचं पण नाव नक्की लिहायला विसरू नका. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.